नाटकान केन्नापासून सुरू केलं आम्ही पळयत आता मम्मी रेश्मा नायक बऱ्यापैकी दिग्गज गोंयची आमची कलाकार खूप नाटकांनी तिने काम केलं आणि वारस रुपान तेचे कडल्यान तुम्ही ही कला घेतल्या काय तुमका मूळ पयलीपासून आवड आशिल्ली? ना ऑब्वियसली हे म्हाका खरें म्हटल्यार ही बरी गर्वाची गजाल की आमच्या फॅमिलीनूच नाटक चलत येयला. माझ्या मम्माचो पप्पा म्हणजे म्हाजो आजो रामेश्वर शेट ते पायपेटी वाजयताले. तशेंच ते मम्माची म्हाज्या मावशी वासंती कारापुरकर ज्येष्ठ रंगकर्मी आमच्या गोंयची. ओके. तेंच्यांनी खूब पयलीं ज्या काळार बायलां नाटकांनी कामूच करिनासली तेन्ना 4-5 जाणां काम करतालीं तितूंतली एकटी ती. सो अशी म्हाज्या घराण्यान चलत येयल्या नाटकाची प्रथा म्हणटकीर म्हाज्या खातीर खऱ्यांनीच एक बरी गजाल की हांव तेंच्या पावलार पावल धरून फुडें वयता. फक्त तेंच्यांनी केन्ना फॉर्मल ट्रेनिंग घेतली ना ती खंय तरी म्हाज्या नशिबान आसा. तुवें आतां स्कूल ऑफ ड्रामा केन्ना जॉयन जाला? हांवूच म्हणजे हो म्हाजो फर्स्ट इयराचो 2nd सेमिस्टर. सो हांव जुलयान जॉयन जाल्लें आनी 2 वर्सां उरल्या म्हाजी. कोणी प्रोत्साहन दिलें हांगासर? सगळ्यात पयलीं म्हटल्यार म्हाका खबर आसलें की एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणून कितें तरी आसा आनी थंयसर नाटकाचेर बरे तरेन काम जाता, तुका बरें एक्सपोजर मेळटा. कारण जागतीक रंगभुमी खंय खूब तितून खूब कितें कितें आसा, खूब वेगळे वेगळे फॉर्म्स आसा जे कदाचित आमचे कडेन पावत ना. आमी एक खंय तरी उरता बॉक्सान कशी. सो थंयसरल्यान भायर सरतले जाल्यार तुका 4 गजाली भायल्योय खबर आसच्यो पडटा आनी त्या खातीर म्हाका दिसता की हो बरो प्लॅटफॉर्म आसलो जो म्हाका खबर आसलो. बट देन म्हाज्या लायफान एक डायरेक्टर येयले दक्ष शिरोडकर म्हणून, ताका हांव दक्षा दिदी म्हणटा. सो तेज्या वांगडा हांवें काम केलें आनी तेन्ना आय हॅव ऑल्सो वर्क वीथ पीपल लायक रामचंद्र शेळके, विष्णुपद बर्वे, अफसर हुसेन सर जे अनफॉर्च्युनेटली आमच्या वांगडा ना. पूण दीज पीपल आर NST एल्युमिनाय पीपल आनी तेंचे कडल्यान ज्या तरेचें म्हाका एज्युकेशन मेळटालें तें खूब वेगळ्या तरेचें आसलें, इन डेप्थ एज्युकेशन आसलें. सो जर तर ती म्हाका इतलें दिवपाक शकता जाल्यार इन्स्टिट्यूशन आनी खूब कितें दिवपाक शकता अशें म्हाका दिसलें. सो पहिले तुम्ही खंयच्या नाटकान भुमिका केली आणि खंय आतां पर्यंत तुमकां आवडलेली तुमचीच भुमिका? हांवें न्हू सुरवात केल्ली एक्चुली 3 वर्साचें आसतनाच्यान. ओके. पूण सगळ्यात पयलें म्हाजें नाटक म्हणटा तें एज अ चायल्ड आर्टिस्ट संतगोरा कुंभार, संगीत संतगोरा कुंभार जेन्ना हांवें मुक्ताई केली. आनी ऑफकोर्स म्हाका तेजो एक शो याद आसा गांवान केल्ले कडेन, तो खूब लागीं आसा. पूण तेच्या नंतर म्हाजी खूब हांवें हाली केल्ली नाटकां जी आसा जी पुरायपणान हांव ओन करता. कारण तितून हांवें एक डायरेक्टर म्हणूनय कॉन्ट्रिब्यूट केल्लें आसा, एक एक्टर म्हणूनय कॉन्ट्रिब्यूट केल्लें आसा. फॉर एग्जाम्पल फादर नाटक म्हाका खूब क्लोज आसा. स्वार्थ पारायण नाटक म्हाका खूब क्लोज आसा. तशेंच रंगखेव म्हणून आमी नाटक केल्लें हांवें आनी वैभवान, म्हाका परत खूब क्लोज आसा तें. आमी पळयता पयलीं नाटकां जेन्ना करताले पळय तेन्ना स्त्री कलाकार खंय तरी नाटकाक मेळनाशिल्ले, मागीर ते पुरुशांकूच नाटकां करपाक पडटाले, स्त्रीचेर दडपण येताले. तुमचेर अशा पद्दतीचो आतांच्या युगान असो दडपण बी दबाव तंत्र येता? थँकफुली हांव त्याच फॅमिलींतल्यान येयला म्हणटकीर तो प्रश्नच येना की म्हाका कोण आडयतली किंवा तूं करूं नाका म्हणटली. कारण म्हाज्या मम्माक तेंच्यांनी सपोर्ट केला, म्हाजो पप्पा खूब सपोर्टीव आसा. सो तांकां खबर आसलें खंय ना खंय हें जावपाचेंच आसा म्हणून. सो अशें ना की म्हाका आडयलें कोणेन किंवा कोणेन सामकें बंद करपाक लायलें नाटक, अशें केन्नाच जावंक ना थँकफुली, टचवूड. पूण हांवें थोड्यो म्हाज्या लायफान चॉयसीस केल्यो, जशें की हांव कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स जॉयन जालें. ग्रॅज्युएशन हांवें थिएटरानूच केलां. तेन्ना कांय लोकांनी म्हाका म्हटलें की म्हणजे कित्याक गरज ना, तूं एज्युकेशन तुजें नॉर्मल एज्युकेशन, हांव इंग्लिशीन शिकपाक सोदतालें फुडें, सो तें तूं डिग्री घे, हें कित्याक करपाक जाय. सो ते खंय ना खंय आसतात. आय गेस लोक तुमच्या खातीर आपूण आपले प्लॅन्स चिंतून दवरलेले आसता थोड्या जाणांनी. बट एट द एंड इट इज युअर लायफ, इट इज युअर चॉयसीस, तुका कितें करपाक जाय. गोंयचो तुका आवडतो कलाकार, मागीर ती स्त्री आसूं येत किंवा पुरुश कलाकार, कोण आवडटा तुका अशें नाट्य क्षेत्रांत? गोंयचो आसूं येत किंवा भायलो? खूब जाणां आसा. परत गोंयान येवन काम करूंक जाय. म्हाजें सगळ्यान पयलीं म्हटल्यार, कारण हांव ल्हान आसतनाच्यान ताका पळोवन
व्हडलें जालां ते बाबू सुद्दां पोटान आसतना तेणेन संगीत नाटकां केल्लीं आसा 6 वरांची. सो ऑब्वियसली म्हाज्या मा सगळ्यान पयलीं, मागीर मा म्हटल्यार रेश्मा नायक. म्हाका ऑन स्टेज हांव नांवां घेता थोडीं, पूण अशें ना, म्हाका प्रत्येक कलाकार म्हाका तितलोच आवडटा. तो मागीर नवो जावं, एक्सपिरियन्स जावं. स्टेजीर रंग लावन चडप ही सादी गजाल न्हू. तुका कितें तरी आसता भितरल्यान, मनांतल्यान एक बरी गजाल, एक पॉजिटीव गजाल म्हणून तूं चडटा अशें म्हाका दिसता. दॅट्स वाय आय रिस्पेक्ट एवरीबडी, एवरी आर्टिस्ट, एवरी एक्टर, एवरी एक्ट्रेस. आय हॅव सीन वर्धन कामत, आय हॅव वर्क विथ हिम. वर्धन इज अ व्हेरी गुड एक्टर. तसोच सौरभ कारखानीस इज अ व्हेरी गुड एक्टर ऑन स्टेज. मेड ही इज अ व्हेरी वर्सटाईल एक्टर, आय वूड से. तसोच सुशांत नायक खूब बरो कलाकार. एज एन एक्टर उलयता हांव. एज एन एक्टर आय रियली लायक हिज स्टेज प्रेजन्स. संजय गांवकर इज अ व्हेरी गुड एक्टर, व्हेरी गुड एक्टर. तशेंच आनीक एक्ट्रेसीस म्हटल्यार माधुरी दिदी इज अ गुड एक्ट्रेस. तशेंच अशी खूब ममता पेडणेकर इज अ व्हेरी गुड एक्टर. अशी जायतीं नांवां आसा जी खऱ्यांनीच. तुम्ही अशी कोणाच्या खंयच्या नाट्य स्त्री कलाकारा बरोबर भुमिका केल्या आणि तुम्ही तांकां आतां पर्यंत आदर्श अशी नाट्य कलाकार म्हणूंक शकता? केल्या भरपूर जाणां वांगडा काम हांवें, कारण म्हणजे गोंयान काम केल्ल्या कारणान ऑब्वियसली त्या एक्टर्सां वांगडा काम करप जाता. हांव इन्स्पिरेशन हांव मांग हालोवंक शकना त्या जाग्या वयल्यान. अर्थात मा तुजी गुरू आसूं येत, तुमची गुरू हय, मार्गदर्शक. आनी शी हॅज बीन ऑलवेज माय इन्स्पिरेशन. दक्षा दी इज वन ऑफ माय इन्स्पिरेशन, कारण शी इज अ डिरेक्टर आणि द वे शी सीज हर एंटायर प्ले, इट्स ब्युटिफूल. तशेंच सिद्धी उपाध्ये इज अ व्हेरी गुड एक्टर आणि आय हॅव सीन हर एक्ट. सो ते परत एक बायल म्हणटकीर काम सांबाळून सगळें सांबाळून जेन्ना नाटक करता, इट्स व्हेरी नायस टू सी. जेन्ना तुम्ही नाटकान काम करता तेन्ना एखाद्या मानधनाची अपेक्षा आसता की कलेक तुम्ही प्राधान्य दिता, कितें? आतांच्या काळान येते न्हू ह्यो आय थिंक हो सद्याचो सामको इम्पॉर्टंट इशू किंवा पॉयंट आसा. कारण आमकां अशें दिसता की खास करून आमच्या गोंयान कितें जाता की सगळ्यां कडेन आपले आपले पर्सनल प्रोफेशनल जॉब आसा आनी मागीर आमी नाटक करता. पूण अश्यो कांय फॅमिलीज आसा किंवा अशे कांय एक्टर्स आसा जे फुली, जशे की विजय कुमार सर आसले, कंप्लिटली ते नाटकाचेरूच सर्वायव करताले ते, आनी तेंच्यांनी एक आपली लेगसी तयार केल्ली. सो त्या बाबतींत न्हू वी हॅव टू स्टॉप सेयींग की बाबा हांव कला सादर करता. ना, ते एक प्रोफेशनल जॉब. आनी हांव आतां फॉर एग्जाम्पल प्रोफेशनली हांगा शिकता. हांव शिकून बीन परत येवन हांव अशें सांगूंक शकना की हांव करता, उमेदीक करता म्हणून. उमेद आसा म्हणून हांव करता ती गजाल. पूण एक प्रोफेशनलिजम म्हणटा तें कितें तरी आसता, जेका लागून हांव म्हजो टायम दिता, म्हाजी एनर्जी दिता, 4 लोकांक एकठांय करून हांव नाटक करता. आमकां एक जागो, खूब गजाली आसा त्या बाबतींत. सो अशें जावंकूच शकना की हांव मानधन म्हणजे घेवप ना. हें म्हाका दिसता खंय तरी आमीच स्टॉप करपाक जाय. किंवा आमी जेन्ना खंयचें नाटक हाडटा तेन्ना बाबा त्या रेटीन तें नाटक तेंच्यांनी सांगल्या त्या रेटीन हाडपाक जाय. किंवा टिकेटेड शो आसता तेन्ना टिकेटी काडून, पास मागिनासतना टिकेटी काडून नाटक पळोवपाक जाय. कारण म्हाका हांवें याद आसा हाल्ली गोंयान एक नाटक लागलेलें महाराष्ट्रांतलें, बरें व्हडलें कमर्शियल नाटक सद्या प्रोडक्शनान आसा तें. तेज्यो टिकेटी फक्त गोंयान भयंकर रेटीन सेल जाल्ल्यो, ऑलमोस्ट 2000 तेकलेल्यो त्यो. तेच नाटक मुंबय, महाराष्ट्रान तितल्या टिकेटींनी विकूंक नासलें. पूण तरी त्या नाटकाचो शो हावसफूल जाल्लो. आतां हेंच जर तर आमच्या कोणाचें नाटक 2000 टिकेटी लायलें जाल्यार आय डावट की तें हावसफूल जातलें काय ना. हेजेर विचार करी सारको प्रश्न आसा हो. तेन्ना आमी चिंतपाक जाय की आमचे आर्टिस्टूच. आता जेन्ना तुम्ही नाटकान भुमिका करता, मुवीनूय तुम्ही भुमिका करता, तुमकां फ्युचराक चड तुम्ही प्राधान्य कोणाक दितले? मुवीक दितले काय रंगमंच म्हणजे नाटक? सद्या NSTच्या कॅम्पसान रावन हांव FTIचो क्वेश्चन काय आन्सर करपाक शकना. म्हणजे ऑब्वियसली हांव नाटक शिकता म्हणटकीर म्हाका दिसना म्हाजे कडल्यान हे कोण काडून घेवपाक शकता किंवा हांव ते खंय तरी पयस करपाक शकता. कारण हांव रावूं शकना स्टेजी कडल्यान पयस. एक गजाल आसा फर्मली हांव सांगपाक शकता. पूण इट डजंट मीन की
एका मिडियमाक लागून हांव म्हाजें आर्ट रेस्ट्रिक्ट करतलें, म्हणजे हांव हट्ट धरून बसतलें की हांव स्टेजीरूच काम करतलें, किंवा हांव हट्ट धरून बसतलें की हांव कॅमेराचेरूच काम करतलें म्हणून. ना, एट द एंड ऑफ द डे इट इज मी, इट इज माय आर्ट. आणि म्हाका तें आर्ट म्हाज्या ऑडियन्सा मुखार व्हरपाक जाय. म्हाजी कला, म्हाजी स्कील सेट, म्हजें आर्ट म्हाका म्हाज्या ऑडियन्सा मुखार व्हरपाक जाय. तें मागीर स्टेजीच्या माध्यमांतल्यान हांव व्हरतलें, कॅमेराच्या माध्यमांतल्यान व्हरतलें, किंवा हांव स्ट्रीट थिएटर करिना. हांव कितेंय करपाक शकता. हांव प्रोसिनियम करूं, किंवा स्ट्रीट थिएटर करूं, किंवा थर्ड थिएटर करूं, किंवा कॅमेरा करूं, तितून मागीर टी व्ही करूं, किंवा आय थिंक इट इज कम्प्लिटली हांव खंयच्या स्टेजीर आसा लायफान, कारण आय डोंट नो हाव आय वील बी ग्रोईंग अप. फुडें म्हाज्या लायफान कितें फेजीस येतले म्हाका खबर ना. एक पॉयंट असो आसूंक शकतलो जेन्ना म्हाका कम्प्लिटली कॅमेराचेरूच काम मेळत आसा आनी हांव करीत आसा कन्सिस्टंटली, किंवा म्हाका प्रोफेशनली थिएटरूच इतलें बरें म्हाका काम मेळत आसा की हांव थिएटरूच करीत आसा आनी म्हाका मेळटा म्हाका जें कितें जाय तें. सो इट इज कम्प्लिटली अप टू द फेज टायम. नाट्य स्पर्धा विविध ठिकाणी जाता. आम्ही जेन्ना दिल्ली आशिल्ले, पहाडगंजाक जेन्ना नाट्य स्पर्धा आशिल्ली आणि वेगवेगळे संस्था त्यात सहभागी जाताले. आम्ही 2-4 नाटकां सादर केली. आणि आता गोंयान किंवा महाराष्ट्र, सांगली गोंयान वेगवेगळ्या पद्धतीची स्पर्धा सुरू जाता आणि वेगवेगळे स्पर्धक आसतात. हे परीक्षणां करता. थंय कितें परीक्षणां खंय मतभेद आसता परीक्षकांचे. एका बरें नाटक आसत जाल्यार तांकां बक्षीस मेळना. भलत्यांक म्हणजे वळखीची एखादी जर संस्था आसात, कलाकार आसात जाल्यार ताका परीक्षक अशे मार्क्स चड दिता. अशें तुमकां कितें अनुभव किंवा कितें तुमी हेचेर म्हणूंक सोदतात? म्हाका अशें दिसता की मुळान स्पर्धा, कारण हांवें खूब स्पर्धा केल्या. हांवें खूब स्पर्धेन नाटकां केल्या, कोंकणी जावं, मराठी जावं, गोंयान जावं, महाराष्ट्रान जावं. पूण कशें आसता की इट इज अ गूड प्लॅटफॉर्म, कारण एट दॅट टायम म्हाका अशें जातालें की बरी गजाल, म्हाका एक म्हाका निमित एक कारण मेळटा जेका लागून एक नाटक घडपाक पावता, फूल फ्लॅज नाटक. सो मागीर तें नाटक तयार जाल्लें नाटक आसता, तें आमी खंयूय व्हरपाक शकता. सो म्हाका अशें दिसतालें त्या टायमार की हां बाबा, इट इज वन ऑफ द गूड एवेन्यू की बाबा स्पर्धा आसा, म्हाका प्लॅटफॉर्म मेळटा, म्हाका फ्री स्टेज मेळटा, फ्री मेळटा सगळें म्हाका हाती कडेन. तेन्ना हांव बरी गजाल. बट म्हाका आतां मे बी म्हाजें मत वेगळें आसूं येता स्पर्धे बाबतीन, की नॉट नेसेसरी की फक्त स्पर्धा केल्यारूच तूं नाटक करता. तेच्या भायर खूब एवेन्यूज आसा. कारण स्पर्धेन एक गजाल अशी जाता प्रॉमिनंटली की थंयसर 3 जजीस आसता आनी ते जो रिजल्ट काडटा तो रिजल्ट तेंचो आसता. इट इज देर रिजल्ट. तेंचो मेळोन ते उलोवन जें कितें तेंकां तेंच्या दोळ्यांक बरें दिसता तेंचें मत. सो तो मागीर रिजल्ट एक एकदां खूब बरो लागता, एक एकदां आमकां दिसना बरो लागला कसो, किंवा थोड्या लोकांक दिसना बरो लागला कसो. एक एकदां भयंकर भितर पॉलिटिक्स जाता, खूब गजाली अश्यो उलोवप जाता, एकामेकाचेर उलोवप जाता. तितून म्हाका अशें दिसता की खंय तरी ते कंपिटिशनाचो जो मोटीव आसा किंवा तो हेल्दी कंपिटिशन जें आसा तें ना जाता. आनी मुळान एकामेका बद्दल आमी आमच्या मनान हेट दवरता आर्टिस्टां बद्दलूच, जे आय डोंट थिंक इज नेसेसरी. द मोटो इज टू डू थिएटर, द मोटो इज टू प्रेजेंट अ प्ले. तेजो मागीर रिजल्ट तेजो मागीर जो बाय प्रोडक्ट येता तो म्हाका खूब डिस्टर्ब. हालीं तेंपाक खूब कितें वाचलें हांवें, आयकूंक येयलें हांवें, आनी हांव अंदू स्पर्धेनी म्हणटाले नाटकां हांगा आसा. पूण हांवें एक अ गटाची स्पर्धेची हांवें बरी नाटकां पळयलीं तेन्ना सुटयेन हांव गोंयान आसलें. म्हाका खूब बरें दिसता की आमच्या हांगा, कारण हांव डेली आसा, म्हाका खबर आसा की हांगासर लोकांक न्हू खूब जाणांक खबरूच ना की गोंयान थिएटर जाता म्हणून. आनी वेन आय गो बॅक टू माय, कारण हांव जाणा आमचे कडेन संगीत नाटकाची परंपरा आसा, आमचे कडेन कमर्शियल नाटकाची परंपरा आसा, आमचे कडेन तियात्राची परंपरा आसा, फुली कमर्शियल फॉर्म. तितून आमी स्पर्धेनी इतले बरे प्रोडक्ट्स दिता. इट इज नॉट फकाणां न्हू ती, मस्करी न्हू ती. खूब बरे प्रोडक्ट्स दिता आमचे लोक. पूण मागीर त्या स्पर्धेच्या खंय तरी विशय सर्कलान न्हू रिजल्टाचो बाय प्रोडक्ट घेवन जें कितें जाता तें आय डू नॉट एग्री विथ इट. कारण तो रिजल्ट 3 लोकांचो, 3 मनशांचो. इट इज व्हेरी सब्जेक्टीव. सो एज एन आर्टिस्ट वी शूड नॉट सी इट थ्रू दॅट लेन्स. रादर आमी ते स्पोर्टिंगली घेवपाक जाय की आमी प्रोडक्ट आमचो दिलो, आमचो मोटो आसलो टू रीच टू अवर ऑडियन्स.
ओके Yes. ओके आता एकूच तुमकां प्रश्न लास्ट आता तुम्ही गोंयच्यान दिल्ली कितलेशे मैल आयल्या शिकपाक आयल्या ही नाट्यकला कशी आसतली दिल्लीचे वातावरण आणि गोंयचे वातावरण तुमकां कितें फरक जाणवता खाणा जेवणाचेर रावपाची सोय कितें डिस्टर्बन्स आसता तुमी कशें कितें अनुभव कितें म्हाका हांगासर 9-10 म्हयने जाले आतां डेली हां. आणि इट इज व्हेरी हार्ड इट इज व्हेरी हार्ड टू स्टे हियर फॉर अ गोंयकार एटलिस्ट आय वूड से आणि जितले हांगा रावून गेले ते हांगा आय थिंक म्हाजे कडेन अग्री जातले कारण फर्स्ट ऑफ ऑल आमचें जेवण खाण खूब वेगळें आनी हांगासर खूब वेगळें म्हाका नुस्तें मेळना खावपाक तितून हांगासर पोल्युशन तितून वी कम फ्रॉम गोवा सदर्न रिजन ऑफ इंडिया आणि आय एम इन द नॉर्दर्न रिजन ऑफ इंडिया जेन्ना हांव पयलेच फावटी हांगासर येयलें तेन्ना म्हाका कल्चरल शॉक बसलो एक कारण हांगासर खूब वेगळ्यो आसा प्रथा परंपरा ज्यो आमच्या थंय तशें ना किंवा आमच्या थंय जें आसा तें हांगा ना हांगा आसा तें आमच्या थंय ना सो म्हाका अशें जालें की अरे हे कितले वेगळे उलोवपाचे ढंग कितले वेगळे कितले खूब स्पीड आसा हांगासर लायफान खूब फास्ट आसा आमच्या गोंयान अशी स्पीड ना टेम्पो आमचो असो नात अजिबात खाण जेवण कांय पचत नासलें सो इट इज व्हेरी हार्ड टू सर्वायव अशें आपल्या घरा कडल्यान खंयूय कम्फर्ट झोनांतल्यान भायर येयलो की आय थिंक इट इज व्हेरी हार्ड दिल्लीत आसूं किंवा आनी खंय वचून पूण इट्स अ गूड थिंग इट्स अ गूड चॅलेंज सो तुमकां जेन्ना नाटकान भुमिका करता पळय जेन्ना ह्या नाट्य क्षेत्रान म्हणया किंवा रंगमंचावर जे भुरगीं असतात म्हणजे युवा कलाकार तांचे सौंदर्य बरें आसल्या उपरांत तांकां बरे खंयचेय संस्था नाटकान बरी संदी दिता परत परत आणि एखादी जर ती भुमिका ज्येष्ठ नागरिकांची करची पडटा नाटकान आणि अशे नायिका असतात ती ज्येष्ठ नायिका म्हणजे ती 40 किंवा 50 वर्साच्या वयर पूण ते नायिकेक ते संदी दिना एखादी जर म्हणजे यूथ 20 वर्साची स्त्री कलाकार ताका ती जाणट्यांची भुमिका करची पडटा हेचेर तुमचें कितें म्हणणें की त्या खंयच्याय नाट्य संस्थेन जर एखादी जाणटी आहा ती जाणटी भुमिका करूंक शकता तिका संदी दिवची काय युवा स्त्री कलाकारांक संदी दिवची तुमचें म्हणणें सगळ्यात पयली गजाल हो प्रश्न हांवें जेन्ना एक्टर दिवपाक शकना कारण हांव एक यंग कलाकार पूण एज अ प्रेक्षक एज एन ऑडियन्स किंवा एज अ थिएटर प्रॅक्टिशनर हांव अशें म्हणपाक शकता की म्हाका जर तर एक 40 वर्साचो कॅरेक्टर आसा आनी आमचे कडेन आसा 40 वर्साचे एक्टर्स आनी ते रेडी आसा अवेलेबल आसा डेट्स मॅच जाता जाल्यार म्हाका आवडटलें तांकां पळोवपाक कारण तो अनुभव जो आसा 40 वर्सां पर्यंतचो तो त्या 40 वर्साच्या बायलेक चड बरो खबर आसतलो ना की त्या 20 वर्साच्या भुरग्याक पूण जर तर तो कॅरेक्टर ते 20 वर्साचे भुरग्याक चॅलेंज म्हणून घेता आणि ते 40 वर्साचो आपूण तेणेन ते अनुभवूच ना अजून 40 वर्सां अर्द्यान ते जगोंक ना अजून पूण तरी ते 40 वर्साचो ती भुमिका तितल्याच इंटेन्सिटीन आमच्या मुखार हाडटा जाल्यार तिवूय एक बरीच गजाल कारण दॅट शोज द कॅलिबर ऑफ द एक्टर बट अगेन एका प्रोफेशनल वर्ल्डान इट बिकम्स अ कॉम्पिटिशन म्हणटा तशें की तुमी म्हटलें की सुंदर दिसता एक आर्टिस्ट सुंदर दिसता मोठो व्हडलो प्रश्न हो एस्थेटिकाचो कारण ऑब्वियसली 20 वर्साची चली सुंदरूच दिसतले 40 वर्साच्या बायले परस कारण ते आपल्या युथान आसा न्हू पूण बाबा तो कॅरेक्टर कसो आसा त्या कॅरेक्टराचो डिमांड कसो आसा म्हाका दिसता ते एका डायरेक्टरान फिगर आउट करपाची खूब गरज आसा तितून परत प्रोड्युसरानूय फिगर आउट करपाची खूब गरज आसा कारण असोय मुद्दो आसूंक शकता की 40 वर्साची बायल म्हणटकीर कमी पगार घेतली आणि सॉरी चड पगार घेतली कारण चड एक्सपिरियन्स आसा आणि 20 वर्साचे नवेच आसा ते चड पगार घेवचे ना ताका घेतले अशें करून उपकारना न्हू सो ह्या नाट्य क्षेत्रान आमी पळयताले जुने जेन्ना कलाकार आशिल्ले पळय तेन्ना एक ठरावीक समाजाची जी स्त्री आशिल्ली किंवा ती युवती आशिल्ली ते त्याच समाजाचे नाट्य क्षेत्रामध्ये प्रवेश करताले आणि नाटकां करताले इतर समाज केन्ना त्या नाट्य क्षेत्रान येनाशिल्ले आणि तांकां लोक प्राधान्य दी पूण आतां सगळ्या समाजाचे लोक मिळून मिसळून क्रिस्ती बांधव सुद्दां किंवा मुस्लीम सगळ्या समाजाचे धर्माचे लोक ह्या नाट्य क्षेत्रान येता त्या विशयी तुमचें कितें म्हणणें म्हाका दिसता ही गरज इन्क्लुजिविटी कारण थिएटर एक्सक्लुजीव न करता तें इन्क्लुजीवूच आसपाक जाय
कारण मुळात ते इट इज अ फॉर्म ऑफ एक्सप्रेशन, यू आर एक्सप्रेसिंग समथिंग. आणि जर तर एवरीबडी हॅज अ रायट टू एक्सप्रेस जाल्यार एवरीबडी हॅज अ रायट टू डू थिएटर. ओके. सो म्हाका अशें दिसता की इट इज अ व्हेरी गूड थिंग की ठरावीक एका क्लासा पुरतो ना उरता एवरीबडी इज गेटींग इन टू इट, एवरीबडी इज डुईंग थिएटर. किंवा एकाच कास्टा किंवा क्लासाक आमी त्या नजरेन पळयता की आं बाबा नाटकां करपी म्हणून. तशेंय करिनासतना नाटक करता ही एक रिस्पेक्टाची गजाल की रंगदेवतेक ती इट इज अ साधना, इट इज अ साधना. पुजा. सो तेका त्या ती जावं मागीर खंयच्याय, आय थिंक द क्लास, द बॅकग्रावंड डजंट मॅटर वेन यू आर एन एक्टर ऑर यू आर एन आर्टिस्ट, मे इट बी एनी कायंड ऑफ आर्टिस्ट, परफॉर्मिंग आर्टिस्ट ऑर अ विज्युअल आर्टिस्ट, इट डजंट मॅटर, यू आर एन आर्टिस्ट. सो म्हाका तें केन्ना समजत ना हें पॉलिटिक्स. खरें आसा व्हडलें पॉलिटिक्स आसा तें, पूण म्हाका पर्सनली समजना. बट म्हाका दिसता इन्क्लुजिविटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कलाकारांनी कितें करूंक जाय, ही आमची गोंयची जी नाट्यकला आहा ती नाट्यकला टिकोवपाकूच जाय. कितें करचें पडटलें? ज्या पद्दतीन तुमकां ही एक वारस म्हणजे वारस रुपान कला आई बाबा कडल्यान किंवा जाणटी तुमची आशिल्ली तांच्या कडल्यान मेळ्ळी, आत्या कडल्यान किंवा तुमच्या नातलगांक कडल्यान मेळ्ळी, ती कला आतां फुडले पिळगेक मेळपा जाय. त्या नवोदित कलाकारांनी कितें करपाक जाय? जेंचे कडेन म्हणजे वारस रुपान कला नसतली, नवोदितांक आवड आसूं येत, त्या कलाकारांनी कितें करचें पडटलें? कन्सिस्टंटली काम करप. म्हाका अशें दिसता की आयज काळ अशें जाता आमकां की मातशें कितें करीत जाल्यार हां खूब केलें अशें दिसता, पूण तशें आसना. म्हाका दिसता की यू हॅव टू वर्क टायरलेसली, यू हॅव टू वर्क व्हेरी कन्सिस्टंटली. आपल्या स्वताक बिजी दवरा आणि ज्यांच्या वांगडा काम करपाची संद मेळटा त्यांच्या वांगडा काम करा. तितून यू गेट रीच, यू गेट टू अंडरस्टँड की बाबा कोण कसो विचार करता आणि असो विचार करून प्रोडक्ट कसो येता किंवा अशें केल्यार कशें जातलें नाटक. सो वेगळ्या वेगळ्या डायरेक्टरांचे वेगळे वेगळे लेन्स आसता, वेगळे वेगळे एक्टर्सांचे वेगळे वेगळे टॅक्निक्स आसता. जेन्ना त्या लोकां वांगडा काम करता तेन्ना यू जस्ट वायडन अप. आणि बाबा एक जॉनरा घेवन बसप ना शक्यतो. म्हणजे आपण कॉम्पिटिशनाचीच नाटकां एक्सपेरिमेंटल थिएटरूच करतले किंवा आपण कमर्शियलूच करतले कॉमेडी. आय थिंक यू शूड ट्राय एवरीथींग. जशें की हांव लकिली हांवें सुरवातूच मराठी नाटकांपासून केल्या, मागीर हांवें कोंकणी कमर्शियल नाटकांय केल्या कला चेतनाच्या अंडर, विठ्ठल नायक बापोमा अंडर, राजदूत नायका अंडर. तशेंच हांवें मागीर कॉम्पिटिशनाचे म्हण हांव एक्सपेरिमेंट करतालेंच. तितून देर आर गूड एव्हेन्यूज जशें की कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स. आमच्या गोंयान कॉलेज आसा एक थिएटर शिकपा खातीर. जर तर फॉर्मली शिकपाक जाय जाल्यार ऑफकोर्स इट इज अ व्हेरी गूड थिंग की यू हॅव अ कॉलेज ऑलरेडी ओवर देर. तेज्या भायर इंडियन खूब आनीक एव्हेन्यूज आसा शिकपा सारके. गोंयान शिकपाचें नासत जाल्यार आनी मातशें वायडर हितून वचपाक जाय जाल्यार. सो आय थिंक शिकप इज अ कंटिन्युअस प्रोसेस and you should not compromise on learning. You have to learn. At least go, don't do anything, at least go sit, listen to what people are saying, observe. I think you'll learn a lot. Yes, thank you. Thank you so very much. Yes. Thank you. कला अकॅडमी जी गरज असली तशी.
पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.